सर्वांना चॅनल नवतेजमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे। मी तुमची अँकर वैष्णवी आणि आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत आणखी काही महत्त्वाच्या आणि ताजा घडामोडी। हा आहे आपला दुसरा व्हिडिओ आणि आम्ही आशा करतो की तुम्हाला याही भागात आपले सर्व अपडेट्स आवडतील। प्रथम कुणाल कामरा याच्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल एक स्टँड अप शो दरम्यान कुणाल कामराने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी केली आहे आणि त्यांना गद्दार असे संबोधले। यावर अधिक माहिती आपल्याला सांगणार आहेत आमचे प्रतिनिधी। कुणाल कामराची एक टिप्पणी ज्यात त्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी केली ती सध्या वादाचा विषय बनली आहे। कुणाल कामराने त्याच्या स्टँड अप शोमध्ये एकनाथ शिंदे यांच्यावर व्यंगात्मक टिप्पणी करताना त्यांना गद्दार असे संबोधले। त्याने बॉलिवूड चित्रपट दिल तो पागल है मधील भोले से सूरत गाण्याचे पॅरोडी केले आणि शिंदे यांच्यावर हास्य निर्मिती केली। कामराने शिंदे यांच्या राजकीय कृतीवर विशेषतः उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून भाजपसोबत त्यांनी आघाडी केली यावर हल्ला बोलला। कामराच्या या शंकेच्या टिप्पणीचे व्हायरल होण्यानंतर शिंदे समर्थकांनी मोठी नाराजी उमटली। शिंदे यांच्या समर्थकांनी हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये घुसून तेथे तोडफोड केली। त्यांचे म्हणणे होते की कामराच्या या वक्तव्यामुळे शिंदे यांचा अपमान झाला आहे। त्यानंतर पोलीस कारवाई करत 12 जणांना अटक केली मात्र त्यांना जामीन मिळाला। या वादानंतर खार पोलिसांनी कुणाल कामराला समन्स जारी केले आणि त्याला एकनाथ शिंदे यांच्यावरील वक्तव्यावर चौकशीसाठी बोलावले। कामरा याच्यावर मानहानी आणि सार्वजनिक शांततेचे उल्लंघन केल्याचे आरोप आहे। पोलीस तपास करत आहेत की कामराच्या वक्तव्याला कदाचित कोणत्या प्रकारचे आर्थिक किंवा अन्य सहाय्य प्राप्त झाले होते का। कामरा त्याच्या वक्तृत्वाचा बचाव करत आहे आणि सांगतो की तो कायदेशीर प्रक्रियेशी सहाय्य करणार आहे मात्र त्याच्या विधानावर पश्चाताप करण्यास तो तयार नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामराच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे। त्यांनी म्हटले की आपल्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याचा आदर केला जातो मात्र अशा प्रकारच्या उद्धटेला स्वीकृती दिली जाऊ शकत नाही। कामरा मात्र आपली भूमिका ठाम ठेवत आहे आणि तो म्हणतो की तो त्याच्या व्यंगचित्राच्या समर्थकात ठाम आहे। या प्रकरणातून भारतीय समाजात अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर होणाऱ्या कारवाई आणि धमक्यांचे गंभीर प्रश्न उपस्थित होतात। धन्यवाद। मी श्रेया गोवार्दीपे, तुम्ही बघत आहात नवतेज। आता दुसऱ्या बातमीकडे वळूया। पुणे शिरूर महामार्ग प्रकल्प 53 किलोमीटर लांबीचा 6 लेन उड्डाण पूल महामार्ग लवकरच सुरू होईल। यामुळे प्रवासाची वेळ कमी होईल आणि वाहतूक कोंडीच्या समस्येवरही काहीसा उपाय मिळेल। यावर अधिक माहितीसाठी आपल्याला सांगणार आहेत आमचे प्रतिनिधी। पुणे शिरूर दरम्यान 53 किलोमीटर लांबीचा 6 लेन उड्डाण पूल महामार्ग प्रकल्प आहे। या प्रकल्पाचे काम जून-जुलै 2025 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ MSIDC ने या प्रकल्पासाठी 7,515 कोटी रुपये खर्चाच्या दुसऱ्या टप्प्यातील निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे। हा महामार्ग सुरू झाल्यावर प्रवासाचा वेळ कमी होईल आणि सध्याच्या रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या दूर होईल। एप्रिल-मे 2025 मध्ये प्रकल्पाचे काम कोणत्या कंपनीला द्यायचे ते ठरवले जाईल आणि त्यानंतर आर्थिक तयारी पूर्ण झाल्यावर जून-जुलैमध्ये प्रत्यक्ष बांधकाम सुरू होईल। राज्य सरकारने 2024 मध्ये या प्रकल्पाला मंजुरी दिली होती। हा प्रकल्प खाजगी भागीदारी PPP मॉडेल तत्वावर उभारला जाणार आहे आणि 4 वर्षात पूर्ण केला जाण्याची योजना आहे। यासाठी 41 हेक्टर जमीन संपादित केली जाईल। हा महामार्ग पुढे समृद्धी महामार्ग आणि छत्रपती संभाजीनगरशी जोडला जाणार आहे। पूर्वी हा प्रकल्प NHAI कडे होता पण आता तो MSIDC कडे सोपवण्यात आला आहे। त्यामुळे नव्या निविदा काढण्यात आल्या आहेत। सध्या पुणे शिरूर महामार्गावरचा उड्डाण पूल बांधला जाईल आणि त्या रस्त्याची सुधारणा देखील केली जाईल। मी सोहम काळे आणि तुम्ही पाहतात नवतेज। आणि आता एक मनोरंजक बातमी।
आजची जेनझी पिढी आयुर्वेदिक सौंदर्य प्रसाधनांकडे वळत आहे. सोशल मीडियावर घरचं मॉइश्चरायझर तयार करण्याच्या पद्धती व्हायरल होत आहे. पारंपरिक सौंदर्य तंत्राचा वापर वाढत असून नैसर्गिक आणि टिकाऊ सौंदर्य प्रसाधनांची लोकप्रियता वाढत आहे. यावर अधिक माहिती आपल्याला सांगणार आहेत आमचे प्रतिनिधी. जेन झी आता हळूहळू आयुर्वेदिक सौंदर्य तंत्राकडे वळत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आजची पिढी केमिकलयुक्त कॉस्मेटिक्स ऐवजी नैसर्गिक आणि टिकाऊ उत्पादनांना पसंती देते. विशेषतः भारत, अमेरिका आणि ब्रिटनमध्ये आयुर्वेदिक ब्रँड मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहेत. यामागे तरुण ग्राहक, इन्फ्लुएन्सर्स आणि वेलनेस प्रेमी लोक आहेत जे क्लीन ब्युटी म्हणजेच स्वच्छ नैसर्गिक सौंदर्याचे समर्थन करत आहेत. आयुर्वेदिक सौंदर्यात एक व्हायरल DIY म्हणजे शतधौत घृत तंत्र, ज्यामुळे घरीच मॉइश्चरायझर तयार करता येतो. इन्फ्लुएन्सर्स 2 चमचे तूप एका ताटात घेऊन त्यात पाणी घालून 100 वेळा घुसळतात. 100व्या घुसळीनंतर एक मऊ पांढऱ्या रंगाचा मलम तयार होतो, जो नैसर्गिक मॉइश्चरायझर मानला जातो. या बदलामागचं मुख्य कारण म्हणजे आधुनिक सौंदर्य प्रसाधनांमध्ये असलेल्या हानिकारक केमिकल्सबद्दल वाढती जागरूकता. जेनझी ग्राहक आता क्लीन ब्युटीला महत्त्व देत आहेत आणि पॅराबेन्स आणि सल्फेट्सपासून मुक्त पर्याय शोधत आहेत. आयुर्वेदात वापरले जाणारे नैसर्गिक घटक या सगळ्याला एक उत्तम आणि प्रभावी पर्याय देतात. धन्यवाद. मी सोनाली आणि तुम्ही पाहत आहात नवतेज. आणि आमच्या चॅनल नवतेज आजच्या भागाचा समारोप इथेच होतो. आशा आहे की तुम्हाला आमच्या बातम्या आवडल्या असतील आणि तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळाली असेल. मी वैष्णवी, तुमची अँकर, तुमचा इथेच निरोप घेते. श्रेया, सोनाली आणि सोहम यांच्या परिश्रमासाठी त्यांचे धन्यवाद. तुमच्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुढच्या भागात पुन्हा भेटूया. तुमची मतं आमच्या चॅनलच्या मेल ID वर navatej.3390@gmail.com वर पाठवू शकता. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. सुरक्षित रहा आणि माहितीपूर्ण रहा.